नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार होताना दिसतोय. या हिंसाचाराच्या मागचं कारण हे मराठ्यांच्या आरक्षणाचं आंदोलन आहे असं प्रथम दृष्ट्या समोर येत आहे. पण जे सकृत दृष्ट्या समोर येत आहे त्याच्या मागची विविध प्रकारची माहिती आणि त्यातून निघणारे विविध प्रकारचे संदर्भ हे सुद्धा लक्षात घ्यायला हवेत. मराठ्यांनी आरक्षणाच्या साठी सुरू केलेलं आत्ताचं आंदोलन हे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटी जिल्हा जालना इथं सुरू आहे. पण त्याचे पडसाद अधिकाधिक मराठवाड्यात उमटताना दिसतात. मराठवाड्यात सुद्धा खास करून जे पडसाद उमटतायत ते दादा गटाच्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आहेत. आणि एकूणातच जर समजा यादीच पाहायची झाली तर आत्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या विरोधात आणि जे लोक शरद पवारांना सोडून सत्तेसोबत गेले त्यांच्या विरोधात हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसतंय. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरात झालेली झाडपोळ तर निश्चितच चिंतेची बाब आहे. ज्या पद्धतीने ही हिंसा वाढत चालली आहे ते पाहता आंदोलनाची सहानुभूती गमावली जाईल इतकं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे म्हटलं. इतकंच म्हणून मुख्यमंत्री शिंदे थांबले नाहीत तर त्यांनी हेही सांगितलं की मनोज जरांगे यांनी आंदोलनात हिंसाचार होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायला हवी. त्याच्याही पलीकडे जाऊन आंदोलन भरकटत चाललंय इतकी थेट आणि स्पष्ट भूमिका घ्यायला मुख्यमंत्री शिंदे विसरलेले नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी माहिती सांगितली त्या अर्थी त्यांच्याकडे याच प्रकारची स्पष्ट अशी माहिती आणि त्या अनुषंगाचं इनपुट गुप्त वार्ता असणारच. मुख्यमंत्री यवतमाळला शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्तानं पोहोचले. तिथेही मराठा आंदोलक म्हणून ज्यांनी गोंधळ घातला ते प्रत्यक्षात उद्धव गटाचे कार्यकर्ते निघालेले आहेत. राज्यभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या निमित्तानं अशाच प्रकारचा हा एका गटाचा अजेंडा राबवला जातोय का? आपली सत्ता गेली म्हणून जे सत्तेत आले आहेत त्यांच्या विरोधात राग व्यक्त करण्यासाठी किंबहुना त्यांना धडा शिकवण्यासाठी मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा वापर होतोय का हे आता जरांगेंनी स्वतः लक्षात घ्यायला हवं. आरक्षणाचं आंदोलन हे एका टप्प्यात चर्चेसाठी समर्थनाच्या साठी पात्र आहे. पण ज्या वेळेला या आंदोलनाच्या आडून हिंसा होऊ लागेल त्या क्षणापासून या आंदोलनाच्या साठी जे कोणी सकारात्मक असतील ते दूर जातील. कोणतंही आंदोलन यशस्वी करण्यासाठी हिंसा हा मार्ग नाही. हिंसा ही योग्य नाही. कितीही पुरुषार्थ असला तरीही हिंसेचं समर्थन कोणालाही करता येत नाही हे लक्षात घ्यायला हवं. आणि हीच भूमिका ही निश्चित मनोज जरांगेंनी आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायला हवी. ज्या पद्धतीनं केवळ आणि केवळ दादा गटाच्याच लोकप्रतिनिधींना लक्ष केलं जातंय पण राजेश टोपे हे जालन्यातल्या त्यांच्या परिसरात निवांत आहेत हे लोकांना दिसत नाही असं समजू नका. प्राप्त स्थितीमध्ये हे आंदोलन भरकटत चाललं असताना यातला हिंसाचार हा राज्याच्या प्रतिमेसाठी सुद्धा चिंतेचा आहे. एका बाजूला असा हिंसाचार होत असेल तर दुसऱ्या बाजूला उद्योग येणार नाहीत. उद्योग नसतील तर रोजगार नसेल. रोजगार नसेल तर आरक्षण घेऊन काय करायचं हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आणि जबाबदार नागरिक आणि माध्यमकर्मी या नात्यानं आम्ही त्याची आपल्याला आठवणही करून देऊ. आमच्या या भूमिकेच्या नंतर कार्यालयात फोन करून धमक्या देण्याचं प्रकरण सुरू झालं असलं तरी पण जबाबदार प्रतिनिधी या नात्यानं आम्ही आपल्याला सांगू की तुम्ही कुठे चुकताय. त्या निमित्तानं आम्ही आज प्रश्न उपस्थित करतोय की मराठ्यांच्या आंदोलनात विरोधक हिंसाचार करतायत की मराठे स्वतः. या निमित्तानं आजच्या चर्चेत आपल्या सोबत कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये किशोर चव्हाण आहेत. जरांगे समर्थक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. आपल्या सोबत मराठा समन्वयक या नात्यानं दिलीप पाटील आहेत आणि आपल्या सोबत सुप्रिया सुळेंचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले ॲडव्होकेट अमोल मातेले आहेत. मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. अमोल मातेले,
ज्या पद्धतीचा हिंसाचार माजलगावात झाला, प्रकाश सोळुंकेंच्या आंदोलनात अनुषंगानं जी भूमिका घेतली गेली आणि त्याच्यानंतर जी प्रतिक्रिया आली, त्याचं समर्थन तुम्ही करता का? तुमची राजकीय भूमिका आंदोलनातल्या हिंसाचाराच्या बाबत काय आहे? मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्र्याला खूप वेळ दिला. जरांगे पाटील जेव्हा उपोषणाला बसले, त्यानंतर जेव्हा वाटाघाटी झाल्या, तेव्हा शासनाने आणि सरकारने 30 दिवसाचा वेळ मागून घेतला. परंतु 30 दिवसापेक्षाही जरांगे पाटील साहेबांनी 40 दिवसाचा त्यांना वेळ दिला आणि 41 दिवसानंतर ते उपोषणाला बसले. आवाज ऐकू येते माझा? बिलकुल बिलकुल अमोल मातेले, अत्यंत स्पष्टपणे आवाज येतोय. लवकर बोला आपण. शासनाने तातडीने दखल घेणं गरजेचं असताना दखल घेतली नाही, म्हणून हा हिंसाचार एक प्रकारे होतोय आणि शासन पूर्णपणे डोळे झाकवण्याचं काम करतंय. ते कशात मशगूल आहेत? समाजाचे प्रश्न राहिले बाजूला आणि नको त्या गोष्टी चर्चामध्ये घालवतात. आज देखील मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय घोषणा केली? कुणबीला मराठ्यांमध्ये आरक्षण देऊ, त्यांचे काही डॉक्युमेंट असतील तर हीच पहिल्यापासून मागणी आहे आणि हे दिलेलं आहे. याच्यामध्ये व्यापकता वाढवली पाहिजे. मराठा आरक्षण देण्यासाठी शासनाची जर मानसिकता असेल तर ही होऊ शकतं. भारतीय जनता पार्टीचं लोकसभेमध्ये प्रचंड बहुमत आहे. लोकसभेमध्ये जर कायदा केला, राज्यसभेत जर कायदा केला, ही घटना दुरुस्ती केली तर मराठ्यांना 50% आरक्षणामध्ये हे आरक्षण बसू शकतं आणि हे राजकीयदृष्ट्या टिकू शकतं. जे हायकोर्टाने आरक्षण दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात टिकलं गेलं नाही आणि याच्यामध्ये मराठ्यांची पाचर मारण्याचं काम कोणी केलेलं आहे हे संपूर्ण मराठा समाज बांधवांना माहिती आहे. समाज बांधवांना हे देखील माहिती आहे याचा बोलवीचा धनी कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना मराठा म्हणून पुढे करण्याचं काम करतात. याच्या मागे अडून ते आरक्षण कसं मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचं देखील काम करतात. ठीक आहे. लोक कोर्टात अमोल मातेले, आपण आपली भूमिका मांडत असताना एक वाक्य वापरलं आणि आत्ताची चर्चा ही त्या हिंसाचाराच्या अनुषंगानं असल्यानं त्या वाक्याचा मी संदर्भ घेतो. आपण असं म्हणालात की लोकांना आलेल्या रागातून हा हिंसाचार होतो आहे. मला असं वाटतं अमोल मातेलेजी, आपण स्वतः एका विचारधारेचे नेते आहात आणि त्या विचारधारेच्या अनुषंगानं आपण काम करत असताना कुठल्याही नेत्यानं हिंसाचाराचं सार्वजनिक समर्थन करू नये. आज एका बाजूने हिंसाचार होतोय, उद्या दुसऱ्या बाजूने हिंसाचार होऊ शकतो, हे विसरून चालणार नाही. मला मनोज जरांगेंचे समर्थक किशोर चव्हाण आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. किशोर चव्हाण, प्रत्यक्षात या हिंसाचाराची प्रतिक्रिया मुंबईत गाड्या फोडण्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात आलेली आहे. आत्ताच्या स्थितीला आपण ज्या वेळेला हिंसाचाराचं समर्थन होताना ऐकतो, तुमच्यासाठी ही चिंतेची बाब नाहीये? ज्या पद्धतीनं तुमचं आंदोलन पुढे चाललं होतं त्याला समाजातून विविध घटकांचा पाठिंबा मिळत होता. धनगरांनीही तुमच्या बरोबर यायचं ठरवलं होतं. हिंसाचार झाल्यानंतर लोक तुमच्या सोबत असतील का किशोरजी? नाही, सर्वप्रथम हे आंदोलन योग्य दिशेने चालू आहे. हिंसेचं आम्ही किंवा मनोज जरांगे पाटील किंवा समर्थक कधीही करणार नाही. राहिला प्रश्न, आता तुम्ही मुंबईचा सांगितला आणि इथलचा सांगितला. आमच्या नजरेत दोन घटना तुम्ही सांगताय त्या 100% झालेल्या आहेत. मुंबईची घटना असेल की माजलगावची झाली असेल, आणि माजलगावची घटना आणि मुंबईची घटनाही याच्या पाठीमागचे कारणही आपल्याला शोधावं लागेल. या पद्धतीने मुंबईहून सदावर्तेजी, आम्ही सदावर्तेजी म्हणतो त्यांना, आणि ते ज्या भावनेतून बोलतात, आक्रोशातून बोलतात, ज्या राग उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण आम्ही 100% मराठा समाज असेल तर 99% आम्ही शांततेत अजून 1% होत असेल. आणि माजलगावच्या आमदारांनी आपल्या माहितीस्तव मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात म्हणजे वेगळ्याच पद्धतीचं ते स्टेटमेंट झालंय, ही रागाची परिपूर्तीत आहे. असं अजिबात बाकी खूप ठिकाणी झालं नाही आणि होणार नाही. किशोर चव्हाण, आपण स्वतः हिंसेचं समर्थन केलेलं नाही असं म्हणता आहात. तुमची ही भूमिका काही आजची नाही. ज्या दिवशी आपण यापूर्वी मुंबईत झालेल्या हिंसाचाराच्या नंतरची चर्चा केली, तुम्ही त्या दिवशी सुद्धा हिंसेचं समर्थन केलं नव्हतं. या भूमिकेवर तुम्ही कायम आहात. प्राप्त स्थितीमध्ये मला एका गोष्टीचा खुलासा आणखीन आपण करा आणि त्यानंतर आपण दिलीप पाटील यांना बोलतं करूया. जर तुम्ही हिंसेचं समर्थन करत नाही
पण आपल्या सोबत असलेले अमोल मातेले जे सुप्रिया गटाचे प्रतिनिधी म्हणून आहेत ते म्हणतात की राग आला म्हणून हिंसा होती आहे. मग नक्की हिंसा करतय कोण? आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बदनाम करायला ही हिंसा होत असेल तर ती तुम्हाला थांबवता का येत नाहीये किशोर चव्हाण? नाही, हे तर आम्ही आतापर्यंत थांबून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती सांगतो, रात्री आम्ही म्हणजे 2:30 वाजेपर्यंत फिरत होतो. रात्री आमच्या संभाजीनगरला करमाडच्या बाजूला शेट्टा म्हणून गाव 300 फुटावर व्यक्ती बसलेला उपोषणाला BSNL टावरवर. त्याची आई, वडील आणि मिसेस खाली उपोषणाला बसलेले आहे. आम्हाला ही भीती आहे त्या मुलाने वरून काय केलं तर कसं होईल. अनेक ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. मनोज रावने आव्हान केलं की तुम्ही आमरण उपोषण करू नका, साखळी उपोषण करा. तरी मुलं पाणी प्यायला तयार नाही आहे. आम्ही आधी गावगाव फिरतोय आणि सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचे समाज बांधव ऐकतात आणि पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला काळजी ही आहे, पण तुम्ही दुसरी ही काळजी आपल्या माध्यमातून शासनाने आणि विचार करावा. जी, हे आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानंतर मराठा समाजाचे किती मुलं गेले याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यावर आणि शासनावर आहे. त्याच्या संदर्भात त्यांनी किशोर चव्हाण एक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं की ज्या आत्महत्या होत आहेत त्यामागे कोण हेही तपासावं लागेल. याचंही आपण उत्तर द्यावं. काय म्हटलं मी समजलं नाही. आत्महत्या होत आहेत त्यामागे कोण हेही तपासावं लागेल असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलेलं आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया? अरे तुमच्याकडे गृहमंत्री आहे, शासन आहे, तुम्हीच तपासा ना. तुम्ही शब्द दिला 30 दिवसाचा 40 दिवस आमच्या माणसांनी दिले, मराठा समाजाने दिले. तुम्ही आरक्षण दिलं नाही म्हणून लोक आत्महत्या करा. नैराश्य पसरलंय सगळं मराठा युवकात समाजात की मुख्यमंत्री शब्द देऊन शब्द पाळत नाही तर कसं आरक्षण मिळेल. आणि हे दूर करण्याचा मनोज रावचा आणि आमच्या समाजाच्या सर्व समाजाचा प्रयत्न चालू आहे. म्हणून 24 तासात काही आत्महत्या झालेली नाहीये. हे आमचं सुदैव आमच्या मराठा समाजाचं. नाही तर किशोरजी आपण हिंसाचाराचं समर्थन करत नाही म्हणता. मग मला एका गोष्टीचा खुलासा करा, जी हिंसा होती ती करणारी माणसं कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कारण जे यवतमाळ मधलं प्रकरण आहे, ताज्या घटनाक्रमाचं आपण पाहू. तिथे मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोहोचले होते. तिथं मराठे म्हणून जे कोणी घुसले कार्यक्रमात ते प्रत्यक्षात उद्धव गटाचे कार्यकर्ते निघालेत. नाही ठीक आहे ना, हे तुम्ही आम्हाला जी माहिती देत असाल तर हे शासनाची जबाबदारी आहे ना. ही मनोज जरांगे पाटलाची माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही आहे. त्यांनी ते स्पष्ट करावं. त्यांनी दोघांनी राजकारण काय करायचं करावं. प्रश्न हा मराठा आरक्षणाचा आहे. मराठा युवक जे आत्महत्या करतात ते थांबलंय. आज 24 तासात झाली नाही, तो आमचा आनंद आहे. बर, आपण पटकन दिलीप पाटील यांच्यापर्यंत जाऊयात. अमोल मातेले आणि किशोर चव्हाण यांच्या भूमिका दिलीप पाटील आपण नीट स्पष्टपणे ऐकल्या असतील. मला एका गोष्टीचा खुलासा करा, हिंसाचाराच्या निमित्तानं भविष्यात आंदोलनाच्या समोर कोणती आव्हानं उभी आहेत आणि जे हिंसाचार करतायत ते स्वतःचं करिअर, स्वतःचं आयुष्य कसं बर्बाद करतायत तेही सांगा. पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की आमचे किशोर चव्हाण सांगितलं ते बरोबर आहे की मनोज जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून रोज 4 वेळा आवाहन करताना प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला असू दे किंवा कुठल्याही गोष्टीला सांगितलं की हिंसाचार होता कामा नये आणि कधीही हिंसाचाराचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक वेळी ते सांगत आले कृपया हिंसाचार करू नका. नंबर 2, त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं की आत्महत्या हा काही मार्ग नाही आहे. आत्महत्या जर केला तर आपल्या तरुणांनी जर आत्महत्या केली तर मग हा लढा कशासाठी, हा प्रश्नच आहे. आता महत्वाचं जे आपण जे मगाशी जे ऍडव्होकेट आहेत, जे राष्ट्रवादी समर्थक आहेत जी, ते जे काही बोलतात की ज्या पद्धतीनं असंतोष वगैरे हे आहे तर तसं समर्थन करायला त्यांचं ते चुकीचं आहे. त्यांचं म्हणणंच चुकीचं आहे. तुम्ही जर का अशा पद्धतीनं जाहीररित्या जर समर्थन करत असाल तर माझं तर म्हणणं असं आहे की मनोज जरांगे पाटील असू देत किंवा आमचे मराठा समाजाचं हे असू दे, हे शांततामयरित्या चांगल्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे. आंदोलनातला कुठलाही नेता किंवा कोणीही हिंसाचार करा याचं समर्थन करत नाही. मग ह्याच्या आडून हे प्रश्न आहे तर ह्याच्या आडून कोणतं राजकारण घेतंय ते मात्र विचार करायला पाहिजे.
दिलीप पाटील, आपण असं म्हणता आहात की याच्या आडून कोणी ना कोणीतरी राजकारण करतंय आणि नेमका हाच मुद्दा धरून एक वक्तव्य समोर आलं ते मुख्यमंत्र्यांचं आहे. मी या वाक्याला तुमच्या आधारभूत मानून पुढे चर्चेसाठी अमोल मातेले यांच्यापर्यंत पोहोचेन. तत्पूर्वी एकदा आपल्याला मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य पाहायचं आहे की ज्या पद्धतीनं आंदोलन हे ठराविक पक्षाच्याच लोकांच्या विरोधात होत आहे त्याच्या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते पाहूयात आणि मुख्यमंत्र्यांनी काय निरीक्षण नोंदवलंय ते ऐकूयात. एवढंच सांगतो की हे आंदोलन भरकटत चाललेलं आहे, दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे. याचा विचार मनोज जरांगे पाटील, त्यांची टीम आणि सकल मराठा समाजाने घेणं गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये किंबहुना या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या ज्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत त्यांनाही देखील विचार करण्याची वेळ आहे की हे आंदोलन जे हिंसक का होतंय, कारण याच्या मागे कोण आहे. या निमित्तानं माझ्याकडे असलेला तपशील मी आपल्या समोर ठेवतो आणि तो आपण ऐकल्याच्या नंतर अमोल मातेले यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. अमोल मातेले, आता मी आपल्याला एक यादी वाचून दाखवतो. त्या यादीमध्ये आतापर्यंत कोणाकोणाला लक्ष केलं गेलं ते आपल्याला समजेल. अजित पवार यांचे समर्थक असलेले आमदार प्रकाश साळुंखे, त्याच्यानंतर यवतमाळमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला. भाजपचे आमदार प्रशांत बंब, भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर, भाजपचे आमदार राहुल आहेर, त्याचबरोबर स्वतः अजित पवारांना माळेगावमध्ये मोळी पूजनाला विरोध झाला. त्याच अनुषंगानं पुढे आपण चर्चा पाहिली तर हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे. बहुसंख्याक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि दादा गटाचे ते लोक जे शरद पवारांना सोडून गेले त्यांच्या विरोधातला राग आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मनोज जरांगेंचं आंदोलन वापरण्याची गरज आहे का? आणि हे ज्या पद्धतीनं आंदोलन होताना दिसतंय, हिंसक होताना दिसतंय, त्याच्या मागे तुमचे कार्यकर्ते आहेत का नाही? हे बघा, ह्या हिंसक करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्याच्यात आमचा दुरान्वयी संबंध नाही, याचं आम्ही कधी समर्थन करत देखील नाही. मी महाराष्ट्रामधली ही मराठा क्रांती मोर्चाची आंदोलनाची भूमिका आहे. अनेक दिवसापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं काम मराठी समाज बांधवांनी केलेलं आहे. जरांगे पाटील साहेबांनी पहिलं उपोषण केलं तेव्हा स्वतः मुख्यमंत्री आले, त्या ठिकाणी आश्वासन दिलं. त्यांनी 30 दिवसाचा वेळ मागितला, त्यांनी 40 दिवस दिले. 40 दिवसानंतर 41 दिवसांनी आंदोलन चालू केलं. पहिले 4 ते 5 दिवस त्यांनी आंदोलन करत असताना त्यांनी तिथे संयम बाळगण्याचा प्रयत्न केला, पण सरकारने कुठेही वाटाघाटी केल्या नाही. त्यानंतर तरुणांचा उद्रेक व्हायला लागला आणि सर्व ठिकाणी अशा घटना घडतात. पण अशा घटनेचा आमचा काही संबंध नाही. मी समर्थन करणार नाही. अशा भविष्यात घटना देखील घडू नये. शांततेच्या मार्गानेच आंदोलन करून आमचं मराठ्यांचं जे आरक्षण आहे आम्ही ते मिळवू. अमोल मातेले, याचा खुलासाही मग आपण करा की जे दादा गटाचे लोक आहेत, समर्थक आहेत, सत्तेत आहेत, त्यांच्या विरोधात अधिकाधिक आंदोलन का वाढताना दिसतंय? माजलगावात जी प्रतिक्रिया आली ती कशी काय आली? दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवर दगडफेक झाली ती कशी काय झाली? धनंजय मुंडेंना विरोध झाला तो कसा काय झाला? व्याप्ती जर वाढली तर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, परंतु हे देत नाही. यामध्ये भारतीय जनता पार्टी नाही. अमोल मातेले, विचारलेल्या मुद्द्यावर तुम्ही बोलत नाही आहात. विचारलेल्या मुद्द्यावर बोला अमोल मातेले. मी तुम्हाला आपल्याला स्पष्टपणे विचारलं होतं की दादा गटाच्याच लोकांच्या विरोधातलं आंदोलन एका टप्प्यावर अधिक वाढताना का दिसतंय? राजेश टोपेंच्या विरोधात आंदोलन का होत नाही? ते अंतरवाली, सराटी आणि जालना परिसरात दिसत नाहीत का? याचं उत्तर काय आहे अमोल मातेले? शब्दांनी सुद्धा प्रकार काढला नाही आणि तुम्ही सांगताय की आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आमच्या कुठे विरोधात नाही. आम्ही समाज बांधवांबरोबर आहे. समाज बांधव जे जे काय करतील त्याच्याबरोबर आम्ही सगळे असणार, पण हिंसा करण्यासाठी आमचं समर्थन नसणार. तुमचं समर्थन हिंसेसाठी नाहीये, पण असं म्हणत असताना जो राग व्यक्त होताना दिसतोय त्यात जास्त दादा गटाचेच लोक का दिसत आहेत? ठराविक लोकांच्या विरोधातच आंदोलन का होतंय? घटना दुरुस्ती करा. नाही, एक मिनिट अमोल मातेले, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाही आहात. मला यावर दिलीप पाटलांचा एक उत्तरादाखल खुलासा लागेल. दिलीप पाटील, आपल्याला लक्षात येतंय, मी यादी वाचून दाखवली, त्यातली माणसं, त्यातले जे व्यक्ती आहेत ते एका विशिष्ट घटकाचे आहेत, मग ते भाजपचे असतील किंवा दादा गटाचे असतील. या मंडळींच्याच विरोधात आंदोलन होताना दिसतंय. आता जर का बघितलं की राजकीय जर दृष्ट्या जर बघितलं, अजितदादा असू देत, भाजप असू दे किंवा शिंदे साहेब असू देत, हे आरक्षणाचा सगळ्यात मोठा जर गोळ कुणी केला असेल तर माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी, त्यांनी
1994 साली ज्या 130 जाती घुसडल्या त्यांच्या कन्या परवा दिवशी म्हटलं विशेष अधिवेशन घ्यायला पाहिजे. त्यांच्या घरातून सांगितलं गेलं. पवार साहेब म्हणते आंदोलन तुम्ही जर का आंदोलन करत असाल आश्वासन देत असाल तर विचार करून द्यायला पाहिजे. तर सगळ्यात मोठा जर का गोळ घातला असेल फक्त मराठ्यांना बाजूला कुणी ठेवलं? पवार साहेबांनी ठेवलं ना. जर का मराठ्यांना त्यावेळी घातलं नसतं अहो एक अमेंडमेंट मध्ये एक लिस्ट घालायला पाहिजे. हे आंदोलन म्हणण्यापेक्षा आता आंदोलन वेगळं आहे. खरं मराठ्यांचा जे काय प्रॉब्लेम आहे तो शरद पवार साहेबांनी केला. जर का त्यांनी पहिल्यापासून जर मराठ्यांच्यासाठी जर का हे जर असतं कुंडी घातले त्यांची स्वतःची कुंडी कर्तव्यात आहेत. खरं मराठवाड्याचे प्रश्न सोडवले नाहीत त्यांनी. एक लक्षात घ्या की ज्यांना शरद पवार साहेबांनी चुकून केलं का? नाही केलं. कारण शरद पवार साहेब हे दूरचे राजकारणी मानले जातात. त्यांना म्हटलं जातं की विजनरी आहे. त्यांचं पुढचं दूरदृष्टी असती. आज ही दूरदृष्टीचा परिणाम आज हा होतो. लक्षात घ्या आज मराठा समाजात ज्या प्रकारच्या अस्वस्थता तयार झालेल्या आहे. मनोज जरांगे सारख्या एका युवकाला मी म्हणतो युवकाच आहे तो त्या युवकाला अशा पद्धतीचं उपोषण करायला लागतंय. आज आमच्या ज्या काही मुलांच्यावर केसेस व्हायला लागल्यात एकदम चुकीचं आहे. अहो ज्यांच्यासाठी काम करणार अहो त्याच लोकांच्या हातात काय चुकलं सांगा. जर का मुंबईची घटना जर बघितली तर ते जे काही 3 युवक आहेत रोज ते सजावरती त्यांना टेम्पटिंग करत होता की बाबा हे करायचं की हे सगळं घडते का हो? जी दिलीपराव तुमच्या या मुद्द्यावर अमोल मातेले यांना बोलायला संधी द्यायला हवी. तुमचे आक्षेप थेट आहेत त्याच्यामुळे आपण अमोल मातेले यांच्यासाठी 1 मिनिटाचा पूर्ण वेळ देतोय. अमोल मातेले आता केवळ आणि केवळ तुम्ही मुद्द्यावर बोला अशी माझी अपेक्षा आहे आणि विनंती सुद्धा. प्रसादजी मी मुद्द्यावर बोलतोय तुम्ही मला बोलू देत नाही. माझं बोलणं ऐकून घेत नाही. मी यामध्ये असं सांगितलं की लोकसभेमध्ये जर घटना दुरुस्ती केली आणि 50% आरक्षणाची व्याप्ती जर वाढवली आणि इतर समाजामधून आम्हाला आरक्षण नकोय. आम्हाला पूर्णपणे मराठा आरक्षण पाहिजे. मराठा समाज बांधव इतर जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. या कोणाच्याही समाजातल्या जे आरक्षण दिलेले ते आरक्षण आम्हाला नकोय. पहिल्या दिवसापासून सांगतोय ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी लोकसभेत आणि राज्यसभेत वेगळा कायदा करावा लागेल. वेगळी घटना दुरुस्ती करावी लागेल. परंतु हे होत नाही म्हणून मराठ्यांचा रोष वाढताना दिसतोय. बरं पण अमोल मातेले जो आक्षेप दिलीप पाटलांनी मांडला त्यावर आपल्याकडे उत्तर आहे का तेही बोला. मी त्याच्यासाठी जास्तीचा वेळही आपल्याला द्यायला तयार आहे. दिलीप पाटलांच्या आक्षेपावर आपण काय म्हणाल? परवानगी दिली गेली आणि मराठ्यांवरती अमानुष महिलांवरती भगिनीवरती बालकांवरती युवकांवरती लाठीचार्ज करण्याचं काम केलं. हे का केलं गेलं? हे सगळे पापाची धनी कोण आहेत? याचा बोलायचे धनी कोण आहे? यामुळे आज मराठे उग्र झालेले आहेत. याची तुम्ही काळजीमीमांसा समजून घेतली गेली पाहिजे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये. एका बाजूला रासायनिक खतं असतील कीटकनाशक असतील यांचे भाव घालणारे भेटलेत. परंतु मालाचं उत्पादन जे होत आहे उत्पादनाला बाजारात त्याला मार्केट मिळत नाही. आंदोलन केल्याशिवाय काय पर्याय राहणार? तुम्ही समजून घेत नाही. अमोल मातेले मुद्दा काय आहे? मुद्दा दिलीप पाटलांचा वेगळा आहे. तुमच्यापर्यंत पोहोचलाय तो तुम्ही ऐकलाय. तुम्हाला तो ऐकून न ऐकण्यासारखं करायचं असेल तर मी माझा काहीच उपाय नाहीये त्यावर. दिलीप पाटील काय बोलले ते ऐकलं का आपण? त्यावर परत एकदा 30 सेकंद माझ्याकडून आपण त्या मुद्द्याला धरून बोला. मी त्या मुद्द्याला धरून बोलतोय की हे हिंसक होण्यामागचं कारण काय आहे. जेव्हा शांततेत उपोषण चालू होतं तेव्हा राज्य सरकारने अदृश्य हाताने तिथे ऑर्डर का दिली? पोलिसांकडून लाठीचार्ज का केला? महिलांवरती अत्याचार केले गेले? तरुणावरती गोळीबार करण्याचं काम कोणी केलं? त्यामुळे हे उग्र आंदोलन होण्याचं कारण राज्य सरकार आहे. राज्य सरकार सांगतं का आम्ही 30 दिवसामध्ये तुम्हाला आरक्षण देऊ. 40 दिवस दिले, 41 दिवस दिले, अजूनपर्यंत आरक्षण नाही. पुन्हा उपोषणाला बसवून देखील राज्य सरकार यामध्ये काहीच करत नाही. आज त्यांनी काय केलं? घोषणा केली. लक्षात आलं अमोल मातेले आपण असं म्हणता आहात की जी परिस्थिती राज्य सरकारनं निर्माण केली आहे त्याच्यामुळे ही प्रतिक्रिया येते आहे. दिलीप पाटलांनी मांडलेल्या मुद्द्यावर हे काही थेट उत्तर नाहीये पण चर्चेत तुम्हाला दिलेल्या वेळेत ही भूमिका तुम्ही मांडलीत. मला या निमित्तानं पटकन आता किशोर चव्हाण यांना बोलतं करायचंय. किशोरजी, जी यादी मी थोड्या वेळापूर्वी वाचून दाखवली त्याचाही संदर्भ घ्या आणि अमोल मातेलेंनी मांडलेल्या मुद्द्याचाही संदर्भ घ्या. मला उत्तर द्या. हिंसा ही फक्त आणि फक्त किंबहुना जास्तीत जास्त ही
दादा गटाचे आमदार आणि भाजपचे आमदार यांच्याच विरोधात होताना का दिसतीये? राजेश टोपे आरामात जालन्यामध्ये फिरू शकतात, मुंबईमध्येही अनेक राष्ट्रवादी आणि इतर लोक कार्यकर्ते फिरू शकतात, त्यांच्या कोणाच्या विरोधात आंदोलन होत नाहीये. ठराविक ठिकाणी ठराविक पक्षाच्या विरोधात ठराविक लोकांच्या विरोधात आंदोलन होत आहे. याच्या मागचा अजेंडा काय? नाही 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 अशी अजिबात आमची भूमिका नाही आहे. राजेश टोपेचं जे मूळ गाव आहे ग्रामीण भागात, त्यांच्या घरासमोर लोक आपले मराठा समाजाचे उपोषणाला बसले होते. ते ग्रामीण भागाचं घर म्हणतो, जालन्याचं नाही म्हणत मी. ग्रामीण भागाचं घर आहे त्यांचं. आम्ही स्वतः गेलो होतो, तर तिथं त्यांच्या घरासमोर बसले होते. आणि नांदेडचं उदाहरण देतो, अशोकराव चव्हाण आज सत्तेत नाहीये, त्यांच्या विरोधात आहे. सत्तेत चिखलीकर साहेब आहे, त्यांच्या विरोधात आहे. तिथं विरोधक आणि सत्तेत हे दोन्ही लोकप्रतिनिधी आहे. बघा, ह्याची स्पष्ट भूमिका समाजाची आहे. आम्ही शासनाला निवडून दिलेलं नाही, हे लोकप्रतिनिधी निवडून दिलेलं आहे. याचं शासन तयार झालेलं आहे. आमच्यासाठी हे लोकप्रतिनिधी आहेत. कोण सत्तेत आहे आणि कोण सत्तेत नाही हा भाग नाही. आणि 8 दिवसात काय होईल हे कोणी सांगता येत नाही. पण किशोर चव्हाण दिसताना तसं दिसत नाहीये. दिसताना तसं दिसत का नाहीये याच्यावर उत्तर द्या. नाही नाही, आम्ही जे सांगितलं तुम्हाला नांदेडचं उदाहरण, घनसावंगीचं आपण माहिती घेऊ शकतात. घनसावंगीच्या ग्रामीण भागात त्यांचं घर आहे राजेश टोपेंचं. जे प्रश्न उपस्थित झाले त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. बरं, मग एक छोटा प्रश्न या निमित्तानं उपस्थित असा होतो की ज्यांच्या कार्यकाळात सुप्रीम कोर्टातलं आंदोलन म्हणजे सुप्रीम कोर्टात आरक्षण गेलं, त्यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहेत का नाही? मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार असताना ही घडलेली घटना आहे. त्यांचं घर आहे, त्याचं काय करणार आहात आपण? किशोर चव्हाण, वारंवार राजेश टोपे साहेबांचा तुम्ही उल्लेख करताय. राजेश टोपे साहेब पहिल्या दिवसापासून त्या आंदोलनाच्या समर्थकांबरोबर आहेत. ते असं कुठेही बाष्कळ गप्पा मारत नाही, बाष्कळ व्यर्थ बोलत नाही. आणि त्यांची राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी वेगळी छबी आहे, काम केलेलं आहे, त्याच्यामुळे लोकांचा त्या ठिकाणी राग नाहीये. आज भारतीय जनता पार्टीने मराठी माणसाने 2 पक्ष स्थापन केले, त्या स्थापनाची डिवायडेशन झालं. त्याच्यामधून काही लोक पडले, काही दौरे करून नेले. त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे. निवडणुका झाल्या असत्या तर निवडणुकीमध्ये हा राग व्यक्त करण्यासाठी लोकांना संधी मिळाली असती, ती एक प्रकारची मिळत नाही. म्हणून आज मराठा बांधव संतप्त झालेला आहे या राज्य सरकारच्या विरोधात. हे राज्य सरकार खोटारड आहे, हे फसवं आहे, नुसत्या घोषणा करताय आणि फुसक्या घोषणा करताय. जी, याच्यावर उत्तर घेऊयात आपण. मी दिलीप पाटलांना बोलण्याची संधी शेवटच्या टप्प्यात देतोच आहे, पण तत्पूर्वी एकदा किशोर चव्हाणांनी हातवर केला होता, त्यांना बोलण्याची संधी देतोय. अमोल मातेले, तुमच्याच बाजूची माणसं बोलतायत, ऐकून घ्या जरा थोडंसं पटकन. किशोर चव्हाण, आपल्याला 1 मिनिट आहे, नंतर दिलीप पाटील आहेत. अमोलजींना एक विनंती करतोय की प्रश्न मला होता, मी उत्तर देत होतो. अमोलजी बोलत होते तोपर्यंत मी उत्तर देत नव्हतं. आणि ह्या चर्चेतून राजकीय जे काही गणिते असेल ते बाजू तोडून हा प्रश्न सुटेल कसा त्या पद्धतीने जाऊया. आता एक प्रश्न तुम्ही उपस्थित केला, उद्धव ठाकरे यांच्या काळात सुप्रीम कोर्टात आरक्षण केलंय. आम्ही याच्यात बारकाईने काम करणारे लोक आहोत, बरं का. तुमच्या माहितीचं समाजाला माहिती होईल, जागृत होईल. 102 घटना दुरुस्ती केली 14 ऑगस्ट 2018ला. काय घटना दुरुस्ती केली? राज्य, पूर्ण भारतातील राज्य आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतले राज्याचे. आणि आरक्षण आम्हाला काय नोव्हेंबर मध्ये दिलं 2018ला, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना. आणि आमच्या समाजाला हे आम्ही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाच्या ऍडव्होकेट जनरलला सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की तुम्ही काय कायदा केलेला आहे, राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का नाही आहे तेवढं सांगा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार नाही, केंद्राला आहे. जी, किशोरजी, याही पूर्वी हा मुद्दा आलेला आहे. आणि ज्या बारकाईनं तुम्ही या संपूर्ण आंदोलनाचा लढा करता आहात, मी त्याच बारकाईनं तुमच्या सर्व आंदोलनाकडे वार्तांकन करणारा पत्रकार म्हणून पाहतो आहे. दिलीप पाटलांपर्यंत या निमित्तानं पटकन पोहोचतो. दिलीप पाटील, सुप्रीम कोर्टामध्ये आंदोलन हे केवळ 2018च्या आदेशामुळे गेलेलं नाही, सरकारच्याही त्यातल्या अनेक चुका आहेत. मला आपल्याला एक विचारायचं आहे आणि कृपया त्यावर आपण पटकन पुढच्या 1.5 मिनिटात बोलावं. मुद्दा असा आहे की ज्यांच्यामुळे आरक्षण गेलं त्यांच्या विरोधात आंदोलन होताना तुम्हाला कुठेतरी दिसतंय का? तसं दिसत नसेल तर आंदोलनाची सहानुभूती जाईल का? दिलीप पाटील, एक विचार करायला पाहिजे की
थोडंफार जरासं या बाबतीत की मी कोल्हापूरचा असल्यामुळं मला तिकडचं जे काही कोण कुठल्या गटाचं एवढं लक्षात येत नाही. महत्वाचं एक लक्षात घ्या, एखाद दुसरी चूक होऊ शकते. तर महत्वाचं याच्यात हे आहे की अशोकराव चव्हाण साहेब असू देत किंवा त्या काळातली जी त्यांची मंत्री उपसमिती आहे ही आरक्षण घालवायला कारणीभूत आहेत. जसं आत्ताचे जे काही सरकार आहे किंवा पूर्वीचे जे सरकार आहेत, तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणता की त्या सरकाराच्या चुका आहेत, 100% त्यांच्या पण चुका आहेत. मला किशोर चव्हाणांचा शब्द मला बरोबर आवडला, तो म्हणजे आमचं आंदोलन हे पक्षाच्या किंवा कुठल्या गटाच्या हे नाही, व्यक्तीच्या विरोधात आहे. म्हणजे आमदार व्यक्ती, पक्ष नाही, हे एक आहे. खरं जर तुम्ही जे मला लिस्ट बघितली तर ठराविक लोकांच्या ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळी मराठा मशाल मोर्चा आम्ही उद्धव ठाकरेंच्या तिथे नेलेलं ना, त्या काळात ते आंदोलन झालं. तर आता जे लक्ष केलं जातंय की याच्यातनं आता तुमचे जे मगाचे जे राष्ट्रवादीचे समर्थक आहेत ते सांगतात की ते पळून गेले, आमदार झाले आणि त्यामुळे लोकांच्या तो तुमचा प्रश्न आहे, आम्हाला त्याच्यात देणं घेणं नाही. पळून जाऊ दे नाही तर आमदार फुटू दे, मराठा समाजाला त्याला देणं घेणं काही नाही. आमचं म्हणणं एक आहे, आमचा उद्रेक त्याबद्दल नाही आहे. परत एकदा स्पष्ट करतो की आमचा उद्रेक हा फक्त आरक्षणासाठी आहे. मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत, वारंवार करत आहेत. त्यांना तुम्ही बदनाम करू नका, आमच्या आंदोलनाला बदनाम करू नका. शांततेचं आंदोलन आहे, तुम्ही तुमचे जे पळून गेले तुमचं तुम्ही बघा ना. बिलकुल दिलीप पाटील, आपण अगदी थेट आणि स्पष्टपणे ही भूमिका मांडलीत की आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांनी या आंदोलनापासून दूर राहायला पाहिजे. ज्यांना कोणाला राजकीय पद्धतीच्या भूमिका घ्यायच्या आहेत त्यांनी आपापल्या पातळीवर त्या घ्याव्यात. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंतीपूर्वक याची आठवण करून देतो की उपोषण हे अहिंसात्मक मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्याच्यासाठी वापरलं जाणारं अस्त्र आहे. आंदोलनाच्या या अस्त्राचा वापर एकाच वेळेला हिंसा करून होणार नाही, अशानं आंदोलनाची सहानुभूती जाईल. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.